हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मनसेसोबतच्या युतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने निवडणूक जाहीर झाल्यानंतर युतीचा निर्णय उद्धव ठाकरेंनी मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। तर राज ठाकरेंचा मात्र सावध पवित्रा। शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांची एकनाथ शिंदेंकडून कानउघाडणी। तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी, कमी बोला जास्त काम करा, शिंदेंचा सल्ला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज सर्वसाधारण सभा। नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार। शशिकांत शिंदेंची निवड होणार असल्याची माहिती। भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा आणि राजीनाम्याचं वृत्त जयंत पाटील यांनी फेटाळलं। भाजपकडून कोणतीही विचारणा झाली नसल्याची स्पष्टोक्ती। प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती। फिर्यादीनं तक्रार मागे घेतल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नेते सुनील बागुल, मामा राजवाडे यांना दिलासा। लवकरच दोघा जणांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता। गुन्हा दाखल झाल्यामुळे थांबला होता प्रवेश। काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस रणनीती आखणार। काँग्रेस खासदार राहुल गांधी आज लखनौच्या एमएलए कोर्टामध्ये हजर राहण्याची शक्यता। भारतीय सैन्यावरती आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा राहुल गांधींवरती आरोप। शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघेणी कसरत। 6 ते 16 वर्ष वयोगटामधल्या मुलांचा तराफ्यावरून प्रवास। छत्रपती संभाजीनगरच्या भीवधानोऱ्यामधलं भीषण वास्तव। एबीपी माझावर। ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटच्या खोक्यांमधून कोकेनची तस्करी। महिलेकडून तब्बल 62.6 कोटी रुपयांचं कोकेन जप्त। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवरती परतणार। कुटुंबासह संपूर्ण देशाचं शुक्ला यांच्या परतीकडे लक्ष। ड्रॅगन अंतराळ यान दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी उतरणार। एलॉन मस्कची टेस्ला कंपनी आज मुंबईमध्ये पहिलं शोरूम उघडणार। मॉडेल व्हाय सह भारतामध्ये पदार्पणाची शक्यता। बीकेसीमध्ये टेस्लाचं नवं शोरूम। युक्रेनसोबतचं युद्ध 50 दिवसांमध्ये थांबवा, अन्यथा 100% कर लादू। युद्धबंदीवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी। आणि लॉर्ड्सच्या कसोटीमध्ये टीम इंडियानं विजयाची संधी गमावली। जडेजाची झुंजार खेळी व्यर्थ। भारताचा 22 धावांनी पराभव। मालिकेमध्ये इंग्लंडची 2-1 ने आघाडी।